स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुमचं स्वस्त राहा मस्त खा चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण आहोत नानकटाई. ते दिवाळीची स्पेशल नानकटाई. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. तर चला आज आपण नानकटाई बनवूया. दिवाळीमध्ये नानकटाई हा सगळ्यांना भरपूर आवडता पदार्थ आहे. ठीक आहे. तर चला मी घेतलंय 1 वाटी तूप, वनस्पती घी घेतले, वनस्पती तूप. तर आपण आज नानकटाई प्रथम थोडंसं मी गरम केलेलं आहे, ते जास्त नाही, मीडियम असं आपला हात त्याला चटका लागेल इतकं गरम करून घेतलेलं आहे. ते मी आता ताटात ओतते. या त्याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, चाळून घेतलेली आहे. पिठी साखर आणि आपलं तूप चांगलं असं मस्तपैकी घोळून घ्यायचं. बघा मी एवढं गरम नाही तूप घेतलेलं आहे की माझा हात चटकेल, हात लागेल इतका. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता असं चांगलं मिक्स ढवळायचं ते हाताने आपल्या. असं आता बघू शकता असं घट्ट करायचं. पिठी साखर आणि तूप हे दोन्ही मिक्स करून एवढं असं मॅश नाही करायचं, करायचं. स्लाइम सारखं दिसतंय ते असं. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी मैदा टाकणार आहे. 1 वाटी मैदा टाकलाय मी. 1.5 वाटी घेतलेला आहे, 1.25 वाटी. पहिला 1 वाटी टाकला आणि हा आता थोडासा अजून 1.25 वाटी मैदा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं पाव वाटी मैदा टाकायचं, चण्याचं पीठ टाकायचं. ती चण्याचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तीच वाटी घेतलेली आहे, पाव वाटी चण्याचं पीठ घेऊन मिक्स केलेलं आहे. त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे. आता मी छोटा 1 चमचा बेकिंग पावडर टाकते. त्याच्यामुळे साध्या आणि सोप्या पद्धतीने टाकते मी सगळं. त्याच्यामध्ये आपल्याला आता जर तुम्हाला वेलची आवडत असेल तर वेलचीची पूड टाकू शकता. आणि वेलचीची पूड टाकते मी थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स करते. हे चांगला गोळा बनवायचा याचा आपल्या या पिठात. नाही दूध नाही काय टाकायचं. त्या तुपाबरोबरच आपण मिक्स करून सगळं घ्यायचंय मस्तपैकी. असा गोळा बनवायचा एक. बघू शकता असा एकदम गोळा होतोय त्याचा तयार. हळूहळू तो एकत्र होणार. एकदम गोळा पिठासारखा मऊ असा गोळा करायचा आहे. बघू शकता आता आपलं पीठ कसं झालेलं आहे. मळून चांगलं असं मळून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं की आपला एकजीव होत नाहीये तर थोडासा आपण त्यावरती थोडं थोडं करून तूप टाकू शकतो त्याच्यात मिक्स करताना. जर तुम्हाला वाटतं की तूप मी पहिले कमी घेतलेलं आहे तर थोडं थोडं वरून मिक्स करून झालं ना सगळं की थोडं थोडं टाकायचं आणि मग असा एक गोळा करायचा. पाणी नाही टाकायचं, दूध नाही मिक्स करायचं, त्याने तुमची नानकटाई फसून जाते. चांगलं आहे. असं सोडा टाकायचा नाही याच्यामध्ये. मी बेकिंग पावडर टाकते, पावडर. बघू शकता असा गोळा तयार करायचा आहे. आपलं नानकटासाठी पीठ तयार झालेलं आहे. चला आता नानकटाई बनवायची आपल्याला. नानकटाई बनवताना थोडंसं गोळा घ्यायचा, तो पण असं मळून घ्यायचा चांगला.
करायचा ज्याला तेही आपल्या भेगा नाही पडलेला आहे. असं चपातीसारखा छोटा गोल करायचा, तो बरोबर वाढतो आपला. त्याच्यावर तुम्ही डिझाईन करू शकता, कुठली पाहिजे ती. बदाम लावू शकता, तुमचे ड्रायफ्रुट्स कुठले असतील ते. हे मी आता एक करून ठेवते असं. काजू बदाम लावू आणि शकतात. आपण ते टोपामध्ये बेकिंग करणार आहे. नाही कढई नाही कशामध्ये, टोपामध्ये साध्या सोप्या पद्धतीने आपण बेकिंग करायची. थोडे थोडे बनवून घ्यायचे आधी असे. बघू शकता कसे होतात ते माझे असे. काही कटकट नाही, काही टेन्शन नाही, फटाफट होणार. थोडेसे हाताने हे करून ते मळून घ्यायचे असे. असं करून घ्यायचं, गोळा तयार आहे. जसं लाडू कसा करतो आपण तसं. आणि एका 1.5 वाटीचे 25 ते 30 होतात नानकटाई. 1.25 वाटीचे, 1.5 पण नाही, 1.25 वाटीचे. बघू शकता असे. असा गोळा करून ठेवायचा. आणि बाहेर बेकिंग करायची गरज नाही, बेकरीमध्ये जाऊन वगैरे. घरच्या घरी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला नानकटाई तयार असेल होते. ठेवलेलं आहे मोठं असं, त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवले आणि फ्लेम बारीक करून मी ठेवलेला आधीच तापवायला. आता त्याच्यामध्ये हे आपल्याला ठेवायचे सगळे. तुम्ही केकचा रेसिपी बघितला नसेल तर बघा, आणि तसाच टोप आहे, तोच टोप आहे. ते टोपामध्ये हे ठेवायचं. त्याच्यावरती ही पातळ एकदम अशी एक झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटं बेक व्हायला. ठीक आहे. आता आपण बेक केलेले ते बघूया कसे झालेत की नाही आपल्या त्या. हा, बघू शकता कसे झालेले आहेत चांगले. आणि मग तुम्हाला समजत नसेल बेक झालेली, 15 मिनिटं झाली मी करून. आता सुरी घ्यायची किंवा खालून ब्राऊन कलरची झालेली. आता मी ते गॅस बंद करते आणि थोड्या वेळ ठेवते थंड व्हायला त्या. अशा प्रकारे सगळ्या बनवून घ्यायच्या आपण. बघा आधी आपला शेप असा होता, एवढा छोटी होती, आणि आता त्याचा शेप एवढी फुगलेली आहे. आणि आपल्याला कशी कळणार, हे बघा कुरकुरीत झाली, मस्तपैकी लाल अशी. हे बघा चिकटत नाहीये, म्हणजे आपली नानकटाई तयार झालेली आहे. इंग्लिश मध्ये कुकीज आणि हिंदीमध्ये नानकटाई तयार आहे. आणि काढताना पण आपण काढायचं कसं, अशी करून काढायची खालून. थोडा थंड करायचा टोप म्हणजे भांड, आणि मग त्याचं झाकण काढून मग थोड्या वेळाने 5 मिनिटांनी त्या कुकीज काढायच्या, आपोआप निघतात. काही त्याला हलवायची गरज नाही करायची. आता अशा प्रकारे बाकी सगळ्या करून घ्यायच्या. नेक्स्ट आपण त्या कुकीज ठेवणार नानकटाई भांड्यामध्ये. तर त्या फक्त 10 मिनिटच कुक करायला ठेवायच्या. जास्त नाही, जास्त 10 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं ठेवल्या तर पूर्ण काळ्या होऊन जातील, त्या ब्राऊन होऊन जातील, मग त्याला टेस्ट नाही लागणार. तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नॉट फॉरगेट टू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द चॅनल. बाय बाय.